संत श्रेष्ठ का असतात? कारण त्यांच्याकडं उपेक्षा हे शस्त्र असतं. उपेक्षा म्हणजे कोणाकडेही लक्ष न देणं. आपण मृत्यूलोकात वावरतो. हा एक चित्रपट आहे, नाटक आहे. नाटकामध्ये ज्यावेळेला जेवढा जास्त संघर्ष दाखवला जातो तेवढं ते नाटक बघायला आपल्याला खूप मजा वाटते. संघर्ष नसेल तर ते आपल्याला आवडत नाही. आणि मग स्वतःच्या जीवनामध्ये जर संघर्षाला आपण एवढं का घाबरतो किंवा का दुःखी कष्टी होतो, आणि ज्यावेळेला खरं तुम्ही दुःखी कष्टी होता त्यावेळेला ज्ञानेश्वरीमध्ये घुसा. ज्ञानेश्वरी ही माऊली आहे. ज्या ज्या ठिकाणी आपलं बाळ चुकतं त्याला समजावून सांगते, गोंजारते, कुरवाळते. तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि योग्य दिशा दाखवते. तुकाराम महाराज म्हणतात, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्याच्या शरीरामध्ये नम्रता विनम्रता हा गुण आहे तोच परमार्थ करू शकतो. आणि परमार्थ एकदा माणसाला कळाला की तो कुठल्याही सुखामध्ये अडकून राहत नाही. आणि सुख म्हणजे तरी नक्की काय असतं तर जवळचीच माणसं आपल्याला त्रास देत असतात. अगदी नातलग असतील, मित्रमंडळी असतील, सगळे ज्यांनी दोष वैरी धोपटिले, म्हणजे जे दोष वैरी हे असे येत नाहीत, ते कुणाचा तरी शरीराचा आश्रय घेऊन आपल्याकडे येत असतात. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्यावेळेला पायात काटा मोडू नये म्हणून तुम्ही चप्पल घालता, मग हे दोष वैरी हे गुण आहेत आपले, मत्सर राग, कुणाशीही भांडू नका. हे सुद्धा आपल्या पायाला जसा काटा इजा करतो त्यासाठी आपण चप्पल घालतो, तशी ही ज्ञानेश्वरी वाचा. आणि मग मी बघतो हे दोष वैरी कसे धोपटायचे आणि तुमचं जीवन कसं सुंदर करायचं. ज्ञानेश्वरी तुम्ही नाही वाचली तरी ज्ञानेश्वरीमध्ये काही फरक पडणार नाही. ज्ञानेश्वरीची कुठली ओवी कमी होणार नाही, कुठला श्लोक इकडचा तिकडं होणार नाही. नुकसान आपलं आहे. पण आपण जर ज्ञानेश्वरी वाचली तर योग्य दिशा जीवनाची आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जो जीवनाची योग्य दिशा दाखवतो तोच खरा श्रेष्ठ संत, ज्ञानी, देवसुद्धा आपण त्याला म्हणतो. कारण पुण्याची गणना कोण करी, त्याशिवाय पुण्यपदरात पडणार नाही. आणि हे कधी कळतं, ज्यावेळेला 50शी उलटते माणसाची, त्यावेळेला त्याला कळून चुकतं की आपलं जीवन काय आहे. वेळ गेलेली असते. जो गरिबीत जो राहिलेला असतो त्याचं जीवन आणि वार्धक्यामध्ये श्रीमंताचं जीवन एकच असतं. एकच खाणं, एकच पिणं, एकच राहणं आणि दुःखही एकच असतं. त्यावेळेला खूप पश्चाताप होतो. वेळ निघून गेलेली असते. मग इंद्रियामधला सगळा कस निघून गेला की मग परमार्थाची आठवण होते. तर परमार्थ करणं म्हणजे